हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। चिक्कू हे आपल्या सगळ्यांचं आवडीचं फळ आहे आणि ते सीझनल असल्यामुळे आपण त्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो। चिक्कूचे आपण अनेक प्रकार करतो। चिक्कूचा हलवा, चिक्कू मिल्कशेक, चिक्कू आईस्क्रीम। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक चिक्कूचाच प्रकार, चिक्कू बर्फी, आणि ती अगदी चिक्कू लोकांना सुद्धा भयंकर आवडते। चला करूया सुरुवात। चिक्कू बर्फीसाठी आपण इथे घेतोय 6 पिकलेले चिक्कू, मिल्क पावडर, काजूचा चुरा, ड्रायफ्रूट्स, खारीक पावडर, खवा आणि तूप। आपण चिक्कू बर्फीसाठी चिक्कूची सालं काढून घेऊयात। आपण इथे चिक्कू सोलून घेतलेत, आता मी ते कट करून घेते आणि बिया काढून घेऊयात। आपले चिक्कू इथे कट करून झालेत आणि त्याच्या बिया पण काढून झाल्यात। आता आपण मॅश करून घेऊयात ते। मी इथे मुद्दाम थोडे मोठे ठेवलेत असे, कारण एकदा आपण ते परतायला घेतले की ते बारीक होणारच आहेत। आता हे आपण परतून घेऊया चिक्कू। 2 चमचे तूप टाकते। आपला इथे चिक्कूचा पल्प छान आता परतून झाला आहे। त्याच्यातला पाण्याचा अंश जो होता तोही कमी झालेला आहे। तर आपण आता इथे टाकून घेऊ त्याच्यात खवा। आम्ही पाव कप खवा घेतला इकडे। चला, तर इथे आपला आता खवा टाकून झाला आहे आणि तो छान असा, त्याला पण असं तूप सुटलं आहे म्हणजे, त्यामुळे तो छान मिक्स झाला आहे। आता आपण ह्यात टाकतोय पाऊण कप मिल्क पावडर। आता आपण ह्यात टाकूयात 3 टेबलस्पून खारीक पावडर आणि 1 स्पून साखर। मी खारीक पावडरमध्येच 1 चमचा साखर टाकली होती। चला, आपला छान परतून झाला आहे हा चिक्कूचा हलवा। आता आपण त्यात टाकूयात 2 टीस्पून काजूची पावडर, थोडीशी अशी जाड। इथे चिक्कूच्या हलव्यासारखं जे मिश्रण आहे त्याची आपण बर्फी पाडून घेऊया आता, आणि ते चेक कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। साधारण असा गोळा झाला, वळायला लागला की आपल्या बर्फीसाठी हे तयार आहे। मी गॅस बंद करते। आता मी ह्याच्यात सगळं काढून घेते, म्हणजे आपली छान बर्फी पाडूयात त्याची। आता आपली इथे चिक्कूची बर्फी सेट करूयात। यावर आपण आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। आता आपले ड्रायफ्रूट्स इथे टाकून झालेत बर्फीवरती। आता एक 5 मिनटं ही अशीच राहू देऊयात आणि नंतर आपण वड्या पाडून घेऊ। 15 ते 20 मिनिटांनी आपली बर्फी छान सेट होईल। चला, आता 5 मिनटं झालीत, मी इथे आपल्या वड्या पाडून घेते। आणि अशा प्रकारे आपली साधी, सोपी आणि घरगुती चिक्कू बर्फी तयार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा।